कापसाचा भाव नोव्हेंबर डिसेंबरमध्ये 7,000 होता. 7,100, 6,900, 7,000 अशा भावानं कापूस नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गेला. तोच कापूस जानेवारीमध्ये 8,500, 600पर्यंत सध्या चालू आहे. ज्यावेळेस शेतकऱ्याला विकायची गरज असते त्यावेळेस मालाचा भाव हा कमी होतो. उदाहरणतः कापसाचं तसं झालं. त्याच्यानंतर ज्यावेळेस सोयाबीन शेतकऱ्याला विकायची होती त्यावेळेस 3,600 रुपये क्विंटल सोयाबीन गेली. मोसंबीचा भाव बघा तुम्ही. मोसंबी ज्यावेळेस शेतकऱ्याला विकायची होती त्यावेळेस मोसंबी गेली 12,000 टन, 13,000, 10,000, 9,000 अशा कमी जास्त भाव होत चालले होते. तर मला सांगायचं तात्पर्य, शेतीतला कुठलाही माल असू द्या तुम्ही, त्याचे भाव एक कमी जास्त होत आहेत आणि होतात. ज्यावेळेस शेतकऱ्याकडे जास्त होईल त्यावेळेस त्याचा भाव डाऊन होतो. ज्यावेळेस शेतकऱ्याकडे नसेल त्यावेळेस त्याचा भाव भरपूर वाढला जातो. तर शेतीमधले कुठलाच माल असा ना की त्याला भाव हा हमी भाव आहे म्हणून. फक्त व्यवसायामध्ये जर म्हणलं तर शेळीपालन असं आहे, त्याचा भाव हा कधीच भविष्यामध्ये कमी होऊ शकणार नाही. भाव म्हणजे आज बोकड्याच्या मटणाचा भाव बघा तुम्ही. 2 वर्ष अगोदर बोकड्याच्या मटणाला 500 रुपये किलोनं मटण जात होतं. 500 रुपये किलोनं मटण जाणारं आज 700 रुपये, 750 रुपयापर्यंत त्याचे रेट गेलेले आहेत. कधीही न मार्केट डाऊन होणारा व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेळीपालन आहे. शेळीपालनामध्ये भविष्यामध्ये आज 2-3 वर्षामध्ये बोकडाचं मटण हे कमीत कमी 1,000 रुपये किलोनं जाणार आहे, हे संकेत आहे मित्रांनो. कारण की दिवसांदिवस बोकडाच्या मटणाला इतकं मार्केट चाललेलं येत आहे आणि हा माल म्हणजे दिवसांदिवस इतका कमी पडत चालू आहे. याच्यामध्ये उदाहरण म्हणजे आता गावरान शेळ्या ह्या ज्या आहेत, बिटल काटेवाडी, ह्या शेळ्यांचं प्रमाण जास्त वाढत चाललं. गावरान शेळ्यांचं प्रमाण म्हणजे उस्मानाबादी शेळ्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. तर दिवसांदिवस असा विषय झालेला आहे. खाणारे जास्त झाले. आज हॉटेली बघा तुम्ही, प्रत्येक रोडला, प्रत्येक हायवेला एक तरी हॉटेल अशी आहे की तिथे तुम्हाला मटण थाळी फक्त 250 रुपये, 260 रुपयामध्ये मटण थाळीचं जेवण भेटतंय. इतक्या स्वस्त प्रमाणात मटण थाळी भेटते. त्याच्यामुळं दिवसांदिवस लोकांचा कल हा बोकडाच्या मटणाकडे चाललेला आहे. मला सांगायचं तात्पर्य एकच मित्रांनो, तुम्ही शेतीबरोबर जर शेळी पालन केलं तर 100% त्याच्यामध्ये आपल्याला मुनाफा चांगला भेटणार. नुसतं शेतीवरती आपल्या शेतकऱ्याचं काहीच भागू शकत नाही. कसं भागू शकत नाही, आज जर विचार करायला गेलं तर 1 एकरमध्ये आपल्याला सरासरी 5 ते 6 क्विंटल कापूस होतो. 1 एकरामध्ये 5 ते 6 क्विंटल कापूस होतो. खताची बॅग जर घ्यायला गेलं तर 2,000 रुपये खताची बॅगला लागतात. औषधी महागी. तुम्ही सोयाबीनची बॅग जर घ्यायला गेलं तर सोयाबीनच्या बॅगचे भाव भरपूर आहेत. आज 30 किलोची, 25 किलोची बॅग तुम्हाला 3,500 ते 4,000 रुपयामध्ये भेटते. आणि तोच माल ज्यावेळेस तुमची सोयाबीन काढली जाते त्यावेळेस सोयाबीनला 3,500, 3,400, 600पर्यंत 1 क्विंटल सोयाबीन जाते. ही सोयाबीन त्यावेळेस ती विकायला जातात, समजा आपण घ्यायला जातो त्यावेळेस ह्या सोयाबीनीचा भाव आपल्याला सरासरी 10,500 ते 11,000 रुपये क्विंटलनं आपल्यालाच आपलं बियाणं देतात. विचार करायची गोष्ट आहे. जर आपलं अशा हिशोबानं जर आपल्या शेतकऱ्याला मालाचे भाव जर दिला तर आपण खरंच सुधारणार आहोत का? आज शेतकऱ्याच्या म्हशीचं दूध जर विकायला गेलं तर 50 ते 60 रुपये किलोनं जातं. त्या जागेवर तुम्ही पेट्रोल घ्यायला जा, शेतकरी पेट्रोल घ्यायला गेला, कोणता जर व्यक्ती पेट्रोल घ्यायला गेला तर 120 रुपये, 110 रुपये. पेट्रोल पंपावर जर गेलं तर 110 रुपयाच्या कमी तुम्हाला 1 ml सुद्धा
पेट्रोल शिल्लक देणार नाही. कारण की एवढा शेतकरी कष्ट करून पिकवतो, पण त्याला 1 रुपयाचं त्याच्या मालाला मोल नाही. दिवसांदिवस पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढत चालले, साखरेचे, तेलाचे, गोड तेलाचे. पण शेतकऱ्याच्या दुधाचा कधी भाव वाढलेला ऐकलं का तुम्ही? शेतकऱ्या दुधाचं 50 ते 60 रुपयाच्या वर दूध विकत नाही लिटर. 60 रुपये लिटर पेट्रोल होतं. 60 रुपये लिटर पेट्रोलचा भाव आज 110 रुपये 120 रुपयापर्यंत गेला. पण शेतकऱ्याच्या म्हशीचं गाईच्या दुधाला 30 रुपयाच्या वरती भाव नाही. म्हशीच्या दुधाला 50 रुपये 55 रुपयाच्या वरती भाव नाही. शेतकरी बंधूंनो, जोपर्यंत आपण काहीतरी शेतीला जोड व्यवसाय करत नाही तोपर्यंत आपण सुधरू शकत नाही. एकमेव शेतीला जोड व्यवसाय म्हणून जर करायचा असेल तर एकमेव शेळी पालन सगळ्यात बेस्ट व्यवसाय आहे, ज्याच्यामधून तुम्ही नफा पण चांगला घेऊ शकता आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करायला जास्त भांडवल गुंतवणूक करायची गरज नाही. 1-2 शेळ्यापासून तुम्ही शेतीबरोबर हा व्यवसाय करू शकता आणि याच्यापासून समोर चालून तुम्ही चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता. कारण की एकमेव हाच व्यवसाय आहे, याच्यामध्ये कधीच आपल्याला याच्यामध्ये की कमी किमतीमध्ये आपली शेळी असो बोकड असो कमी किमतीमध्ये जाऊ शकणार नाही किंवा त्याचे भाव असे कमी होणार नाही. मार्केटमध्ये कधी पण याला मार्केट राहणार आहे. कुठं नाही तुम्ही तुमच्या घरपोच व्यापारी येऊन तुमचे बोकड शेळी तुमची विकून जाऊ शकते. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तुमच्या गोठ्यावरती येऊन व्यापारी बोकड नेतात. तुम्हाला कुठल्या बाजाराला जायची गरज नाही, कुठं जायची गरज. तुम्ही शेतीमध्ये किती पिकाल तरी त्याला विकायच्या वेळेस तुमच्या मालाला भाव राहत नाही. पण हा माल असा आहे की याला दिवसेंदिवस याचं मार्केट वाढत चालणार आहे, कमी होणार नाही. 700चं मटण 800 रुपयाला 4-6 महिन्यामध्ये होऊन जाईल. 1000 रुपयापर्यंत 2 वर्षामध्ये 2 वर्षाच्या आत 1000 रुपये किलोनं बोकडाचं मटण जाईल. आज 1000 रुपये किलोनं 700 रुपये किलोनं कोणतं शेतकऱ्याचं पीक आहे सांगा बरं? 700 रुपये किलोनं जातं का काही? फक्त एकमेव जाणारा जर म्हणलं तर बोकडाचं मटण आहे. खर्च कमी आहे व्यवसाय सुरू करायला आणि परत गॅरंटेड याचे भाव कधी डाऊन होणार नाही. एकमेव व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेळी पालन, ज्याचे भाव कधी भविष्यामध्ये डाऊन होणार नाही. त्याच्यामुळं मित्रांनो, शेळी पालन करणं खूप गरजेचं आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही पण 1-2 शेळ्यापासून शेळी पालन सुरू करू शकता आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून. कारण की शेतीमध्ये इतकं अवघड झालेलं आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे जास्त काही उदाहरण द्यायची गरज नाही. 1-2-3 जसे तुम्हाला शेळ्या भेटतील तसे शेळी पालन त्याच्यापासून सुरू करून तुम्ही चांगल्यापैकी मुनाफा त्याच्यामधून घेऊ शकता. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.